मोहम्मदभाई पठाण एक अशी व्यक्तिमत्व आहे, एक अशी ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे जिथं हात लावल त्याचं सोनं करत आणि जे काय करेल ते चांगलं करेल आणि लोकांच्या सुविधेसाठी करेल, लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी करेल. प्रॉफिट, नुकसान, नफा, तोटा हे नंतरची गोष्ट त्यांच्या मनात असते. त्यांनी आत्ताच नुकतंच नव्या बिझनेसमध्ये पदार्पण केलेलं आहे. रुबी सी फूड हे त्यांचं हॉटेलचं नाव आहे. फक्त माझी एक असं म्हणणं आहे की सी फूड बघून फक्त त्याची अपेक्षा नका करू की फक्त समुद्राशी किंवा बाकी खाऱ्या माशाशी त्याचं निगडीत असेल असं नाही आहे. मच्छी तर आहे, स्पेशल मच्छी आहे, समुद्राचे ज्या काय आपले हे आहेत त्याच्याशी सगळ्यांशी निगडीत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की चिकन आहे, मटण आहे, इतर पदार्थ आहे, पण ते वेगळ्या पद्धतीत आहेत. आपल्या गावठी पद्धती तर आहेच आहे, मोगलाई पद्धत आहे, इटालियन पद्धत आहे, चायनीज पद्धत आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला जे आवडेल, जे खवय्ये लोकांचं ज्या अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी व्यवस्थित तोंडी लावण्यासाठी चविष्ट पदार्थ, शुद्ध आणि एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी जपलेल्या या रुबी सी फूडमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यासोबत त्यांनी इराणी, हैदराबादी इराणी चाय याची फ्रँचायझी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासोबत इराणी चायसोबत जेवढ्या वस्तू येतात त्याही त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी इथं भेटतील. महत्त्वाचं म्हणजे 50 गाड्यांची पार्किंग मुबलक प्रमाणात इथं पार्किंग आहे. समोरच्या साईडला पार्किंग आहेच आहे. हॉटेलच्या मागच्या बाजूला 50 गाड्यांची पार्किंग आहे. व्यवस्थित आपण एखादा पार्टी इथे करू शकतो. 100-200 माणसाची पार्टी उपलब्ध करून देऊ शकतो. बाकीच्या गोष्टी बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा आहे. फॅमिली रूम व्यवस्थित आहे. AC, नॉन AC या दोन्ही पद्धतीत त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे फक्त एकदा येऊन तुम्ही याचं चव घ्या आणि मग नंतर ठरवा की पुन्हा यायचं की नाही यायचं.